या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, सम्राट चौक, सोलापूर. सुजलां सुफलां मलयज शीतलां सस्यश्यामलां मातरं वन्दे मातरम्. शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनीं पुल्लकुसुमितद्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम्. कोटि कोटि कंठ कलकल निनाद कराले कोटि कोटि भुजैर्धृत खर करवाले अबला के नुमाए तो बले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम्. तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही हृदय तुम्ही मर्म त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तो मारई प्रतिमा गडी मंदिरे मंदिरे वन्दे मातरम्. त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमलात् कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां तुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम्. श्यामलां सरलां भूषितां धरणीं मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम्. बोलो भारत माता की वंदे. आज सोलापूरच्या पवित्र भूमीमध्ये आई प्रतिष्ठान सोलापूर आणि ही संस्था दयानंद शिक्षण संस्था यांच्या पुढाकारानं यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या देशाचं गीत वंदे मातरम या गीताला 150 वर्ष झाली.
आणि 150 वर्षाचं हे गीत होत असताना देशप्रेमाची धगधगती ऊर्जा या गीतामध्ये 150 वर्षानंतर सुद्धा आजही तशीच आहे. आणि या 150 वर्ष या गीताला झाल्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी आणि त्यांच्या केंद्र सरकारनं 7 नोव्हेंबर पासून देशव्यापी कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. आणि त्याचाच भाग म्हणून हे राष्ट्रगान, ज्या राष्ट्रगानाची 1875 साली बंकिमचंद्र चटर्जी यांनी हे गीत लिहिलं आणि हे गीत देशाच्या स्वातंत्र्याचं चिरकालसाठीचं एक राष्ट्रगान म्हणून आपल्या सगळ्यांना त्यांनी दिलं. आणि आजही हे गीत गात असताना आपल्या सगळ्यांच्या अंगावर देशप्रेमाचे शहारे उभे राहतात. असं हे देशभक्तीपर गीत आपल्या देशाला बंकिमचंद्रजींनी दिलं. पंतप्रधान मोदीजी यांनी 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये वंदे मातरम या गीताच्या वैभवशाली वारशाची देशाला आठवण करून दिली. आणि वंदे मातरम हे गीत आत्मनिर्भर तसेच आत्मविश्वास वाढवून 2047 साली भारताला जगात अव्वल स्थानी पोहोचवण्याची प्रेरणा सतत हे गीत देत राहील अशा पद्धतीच्या भावना आदरणीय मोदीजींनी व्यक्त केल्या. आणि त्याचाच भाग म्हणून आज या आई प्रतिष्ठानला मी मनापासून धन्यवाद देईन. या दयानंद हे जी संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, या संस्थेला मनापासून धन्यवाद देईन. आणि खास करून आमच्या समोर बसलेल्या माझ्या सगळ्या बहिणींना मी मनापासून धन्यवाद देईन की एवढं ऊन लागत असताना आपलं देशप्रेम खऱ्या अर्थाने या उन्हामध्ये बसायची प्रेरणा आपल्या सगळ्यांना देतं. आणि सुंदर अशी भारत देशाची प्रतिकृती आपण या ठिकाणी तयार केलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपण समूहगान वंदे मातरमचं आपण सगळ्यांनी केलं. मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खास करून आई प्रतिष्ठान खूप सुंदर काम, नावाप्रमाणे सुंदर काम हे आई प्रतिष्ठान करत असतं. या प्रतिष्ठानला मी मनापासून या ठिकाणी त्यांचं कौतुक करेन. आणि आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी मनापासून शुभेच्छा देईन. आणि हे गीत आज 150 वर्ष झाली तरी आपल्याला प्रेरणा देत आहे. हे चिरकाल असंच प्रेरणा देत राहील. आणि मोदीजींच्या स्वप्नातला, आपल्या सगळ्यांच्या स्वप्नातला भारत, 2047 सालचा भारत घडवण्यामध्ये ही ऊर्जा सातत्याने आपल्या पाठीशी राहील अशा पद्धतीच्या भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या सर्व बालमैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी आपल्याला सगळ्या देशवासियांना आवाहन केलं की 150 वर्ष आपल्या वंदे मातरमला या राष्ट्रगीताला पूर्ण झालेले आहेत. हा राष्ट्रीय सण झाला पाहिजे, उत्सव झाला पाहिजे. प्रत्येक गल्लीत, चौकात, शाळेत, कॉलेजमध्ये सगळ्या ठिकाणी हा उत्सव साजरा झाला पाहिजे. पण आई प्रतिष्ठानने हा उत्सव आपल्या कॉलेजच्या मैदानावरती आयोजित केलेला आहे. आई प्रतिष्ठान ही जी आमची संस्था आहे, गेली 9 वर्ष ज्या विडी कामगारांच्या मुली आहेत, ज्या श्रमिक कामगारांच्या मुली आहेत, यांच्यासाठी आमची संस्था काम करते. जवळजवळ 423 मुली आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत. त्यांचं शिक्षण, त्यांचं आरोग्य, त्यांच्या आई वडिलांचं आरोग्य, असे अनेक उपक्रम आम्ही करतो. आता वेळ फार झालाय, आपण उन्हात आहे त्यामुळे फार मी बोलत नाही. पण अशा महिलांसाठी काम करणारी संस्था, मुलींसाठी काम करणारी संस्था, मला एकच उदाहरण मी आपल्याला देतो. 423 मुली आम्ही दत्तक घेतलेल्या आहेत. सोलापूरच्या शहरामधील 63 शाळांमध्ये जवळजवळ 14,000 विद्यार्थ्यांना, एका मुलीला 15 नॅपकिन सॅनिटरी, असे 15 नॅपकिन मोफत, असे 2 लाख नॅपकिन आम्ही मोफत देण्याचा कार्यक्रम आम्ही 1 ते 5 तारखेपर्यंत सोलापूर शहरामध्ये करतो.
मुलींची आरोग्याची काळजी, शिक्षणाची काळजी अशी संस्था काम करते. आपल्या सगळ्यांना स्वागत करतो. पालकमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिला आणि आपल्या सगळ्या विद्यार्थिनींचा उत्सव हरवण्यासाठी या राष्ट्रीय सणामध्ये आपल्या मनात स्फुल्लिंग फुरवण्यासाठी पालकमंत्री स्वतः आपल्यासाठी इथं आले. त्यांचं स्वागत करतो. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. सोलापूर शहरातील पंचतारांकित परिसरात शेगावकर पार्क हॉटेल बालाजी सरोवर शेजारी होडगी रोड सोलापूर येथे आपले घर आजच बुक करा. लक्ष्मी रेसिडेन्सी 2 BHK प्रीमियम फ्लॅट्स. प्रत्येक फ्लॅट करिता स्वतंत्र सोलर सिस्टीम, पार्किंग मध्ये इलेक्ट्रिकल वाहनांसाठी चार्जिंग सुविधा, प्रशस्त वातावरण आणि चिल्ड्रन्स पार्क. खास दिवाळी निमित्त स्पॉट बुकिंग वर मिळवा भरपूर डिस्काउंट. बुकिंग साठी संपर्क लक्ष्मीकांत इन्फ्रा 95 11 26 31 62 आणि 94 20 89 00 68.